नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12 आणि 13 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज 26। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 11 ते 13 जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाची स्थिती महत्त्वाची राहणार आहे। सध्या मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव वाढत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर आता अनेक भागात काहीसा कमी होताना दिसत आहे, कारण हवामान हळूहळू मान्सूनी स्वरूप धारण करत आहे। तरीही पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात दुपारनंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मात्र मान्सूनी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीत वादळी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही, पण त्याचा जोर कमी होताना होत असून आता महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मान्सूनचा प्रभाव वाढताना दिसत आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्राचे वातावरण अचानक बदलल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागातून वादळी पावसाचा जोर कमी देखील होत आहे, तर काही भागात आणखीन वादळी पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। 11, 12 आणि 13 जून 2026 या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस, तर कोणत्या भागामध्ये मान्सूनचा पाऊस बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील, हलका मध्यम मात्र आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडूचा पूर्व परिसर, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर वाढलेला असून विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि महाराष्ट्राकडे काही भागात वादळी पाऊस, काही भागात मान्सूनचा पाऊस बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, गाणापूर, नेटुरगोंजी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर, मपासा, बिचेलियम, अंजनियो, वालपी, तिक्सा, वास्को द गामा, पणजी, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी इकडे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसात। मापन, कुडल, मालवण, वैगणी, पोईपकासल, कडेगाव, पटेगाव, पोंडा, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला हलका मध्यम वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी इकडे हलका मध्यम वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। कापसी, निपाणी, जैनवाडी तसेच इस्पोर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबेल, किनीकोडाली विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस आणि वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। शिरगोपी, कुडाची, सांगली, मालगाव, देईसिंग, तासगाव, आष्टा हलका पाऊस राहील। सातारा जिल्ह्याकडे आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, कराड, कडेगाव, विटा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, चिंके, सांगोळे तसेच पंढरपूर या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील।
पावसाचा अंदाज फारसा नाही, मात्र रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कुणकेश्वर, विजयदुर्ग, खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडापेठ, पूर्णागड, लांजा, बेलकर, सकरप्पा, मलकापूर, कोकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। संगमेश्वर, माखनजन, कोयना, पटण, अरळ, अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये अरळ, अरवाडे, शिरशिंगे, वसटपोट, सागदेव, महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील, काही ठिकाणी वादळी वारा देखील राहील। हेडवी, मारगाव, तांबे तसेच दहागाव, दापोली, पाचवानी, कलसीत, मंदनगर मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। घोगरे, महाबळेश्वर, महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे व्याले, सोनापूर, लवासा, जीटे तसेच आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण, रायगड जिल्ह्याचा परिसर, अलिबाग, पेण, शिरवळ, खोपोली इकडे हलका मध्यम पाऊस राहील। खोपोली, कामशेत, कर्जत, कुसर मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे पुणे आणि अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही, तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। आंबेगाव, मुरबाड, शिवाले, वैशाखरे आणि सम्राट, गुंडा, इगतपुरी, हुनगाव, वाडीवरे, खोडाला, जव्हार, माकड, त्र्यंबक मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। मिराभाईंदर, ओमवाडी, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार हलका पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, नागपूर, म्हाळसाखरे या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस राहील। तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरचा बहुतांश परिसर ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही, वादळी वारे बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम इकडे ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर इकडे अंशतः ढगाळ स्थिती आणि वादळी वातावरण तयार होईल आणि पावसाचा अंदाज हा भंडारा जिल्ह्यातील उमरेड, पावनी, गोथंगाव तसेच पाचगाव, नागपूर जिल्ह्याचा काही परिसर इकडे वादळी पावसाचा अंदाज राहील। तुमसर, तिळा, गोंदिया, देवरी, साखरटोळा इकडे वादळी पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। मार्कासा आणि मुरमगाव, कापसी, गिरवाडा, पाराकोट, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी राहील। तसे बहुतांश भागामध्ये या पावसाचा अंदाज नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोटसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।